नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. श्रावण महिना सुरू होता होता संपतही आला आणि ज्या दिवशी श्रावण महिना संपणार आहे त्या दिवशी असणार आहे पिठोरी अमावस्या आणि याच दिवशी बैलपोळा सुद्धा साजरा होत असतो. या दिवशी कुठले खास उपाय करावेत आणि या सणाचं महत्त्व काय आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमधून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा हे दोनही सण महाराष्ट्रातील शेतकरी आणि महिला वर्गासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. बैलपोळा शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण मानतात, तर पिठोरी अमावस्या ही स्त्रियांकडून त्यांच्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी साजरी केली जाते. बैलपोळा आणि पिठोरी अमावस्या कधी आहे जाणून घेऊया. मराठी पंचांगानुसार अमावस्या तिथीला प्रारंभ शुक्रवारी 22 ऑगस्ट या दिवशी सकाळी 11:55 होत असून समाप्ती ही शनिवारी 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:35 होईल. पितरांसाठी विशेष मानली गेलेली ही पिठोरी अमावस्या एक शुभ तिथी मानली जाते. तसेच पिठोरी अमावस्या या दिवशी बैलपोळाही साजरा केला जातो. या दिवशी मातीच्या बैलांची पूजा केली जाते. ज्या शेतकरी वर्गाकडे बैल आहेत त्यांचे पूजन केले जाते. बैलांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस मानला जातो. बैलपोळा जसा पुरुषांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे तसेच महिलांसाठी देखील महत्त्वाचा सण मानतात. सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करून बैलांच्या पूजेत महिलांचाही सहभाग होतो. ज्यांच्याकडे बैल आहेत या दिवशी बैलांना स्वच्छ आंघोळ घालून तयार केलं जातं आणि संध्याकाळी मारुती मंदिरात त्यांना दर्शनासाठी नेलं जातं. ज्यांच्याकडे बैल नाहीत मात्र शेतकरी पार्श्वभूमी आहे असे किंवा इतरही मातीच्या बैलांना पूजा केली जाते. बाजारातून मातीची बैल विकत आणले जातात. पाटावर स्वच्छ कपडा अंथरला जातो, त्यावर बैल ठेवले जातात. त्यांचे पूजन करून त्यांच्या पुढे गहू ठेवले जातात. संध्याकाळी पुरणाचा नैवेद्य करून बैलांना आणि देवघरातील देवतांना सुद्धा पुरणाचा नैवेद्य दिला जातो. श्रावणी अमावस्येला पिठोरी अमावस्या असे देखील म्हटले जाते. या दिवशी पूर्वजांसाठी स्नान, दान आणि तर्पण करण्यालाही विशेष महत्त्व आहे. पिठोरी अमावस्येला महिला आपल्या पती आणि मुलांसाठी उपवास सुद्धा ठेवतात. या दिवशी देवीची पूजा केली जाते आणि असं म्हटलं जातं की जर या दिवशी काही उपाय केले तर आपले भाग्यही बदलू शकते. इतकंच नाही तर धनलाभाचे मार्गही मोकळे होऊ शकतात. आता पिठोरी अमावस्येला नक्की काय केलं जावं आणि ती पूजा कशी करावी, तर ही अमावस्या म्हणजे मातांच्या आणि त्यांच्या मुलामुलींच्या कल्याणासाठी असणारी एक विशेष महत्त्वपूर्ण पूजा आहे. या दिवशी सप्तमातृका म्हणजे 7 देवींची पूजा करण्याची सुद्धा परंपरा सांगितली गेलेली आहे. या पूजेसाठी महिलांनी 7 प्रकारच्या पिठापासून सप्तमातृकांचे स्वरूप तयार केले जाते. मग त्यांची विधीपूर्वक पूजा करतात. महिलांनी आपल्या मुलांच्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची तसेच समृद्धीची प्रार्थना करावी असे म्हटले जाते. बऱ्याच भागांमध्ये ही पूजा केली जाते. शिवाय पिठोरी अमावस्येच्या दिवशी महिलांची ओटी भरण्याची देखील प्रथा आहे. यात तांदूळ, हळद कुंकू, फळ, नारळ, दक्षिणा ठेवून देवीला अर्पण केले जाते. हा विधी केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते असं मानलं जातं. या दोन्ही सणांच्या निमित्ताने महिलांसाठी काही खास असे उपाय देखील सांगितले गेलेले आहेत ज्यामुळे धनलाभ होण्यासाठी ते महत्त्वपूर्ण ठरू शकतात. या दिवशी देवीची उपासना, आराधना केल्याने विशेष लाभही होतात. या दिवशी देवीची उपासना करताना तुळशीच्या रोपट्याला 1 रुपयाचं नाणं विसर्जन केलं जातं. त्यामुळे धनलाभ होतो असे मानले जाते. या व्यतिरिक्त आणखी एक उपाय आहे जो म्हणजे गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा व तुपाच्या दिव्याने देवीची आरती करावी. यामुळे सुद्धा आर्थिक समृद्धी येते असेही म्हणतात. या व्यतिरिक्त या दिवशी श्री सूक्ताचं पठण केल्याने धनलाभ होतो. महिलांनी या पिठोरी अमावस्येच्या दिवशी श्री सूक्ताचं पठण तर आवर्जून करावंच, कारण या दिवशी केली जाणारी ही सेवा अत्यंत फलदायी अशी मानली जाते. शिवाय अनेक महिला आपल्या प्रथा परंपरेनुसार पिठोरी देवीची पूजा सुद्धा करतात, ज्यात आपल्या घरातील मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी पिठोरी देवीची पूजा केली जाते. गव्हाच्या पिठाने बनवलेल्या पिठोऱ्यांच्या मूर्ती तयार केल्या जातात. विवाहित स्त्रिया आपल्या मुलांसाठी उपवास करतात. तुम्ही सुद्धा पिठोरी देवीची पूजा करत असाल तर काय करावे?
दिवसभर निर्जळी उपवास करावा आणि पिठोरी देवीची कथा वाचावी। त्याचबरोबर पूजा करताना देवीला दुर्वा आणि बेलपत्र अर्पण करावी। घराची स्वच्छता त्यापूर्वी करून घ्यावी व पवित्र जागी पूजेसाठी सुंदर अशी रांगोळी काढावी। अमावस्येच्या दिवशी काय करू नये हेही खूप महत्त्वाचे आहे। तर या दिवशी कोणताही नकारात्मक विचार मनात आणू नये। मुलांचं भलं होण्यासाठी सकारात्मक विचार या दिवशी करावे। त्याचबरोबर पिठोरी अमावस्येच्या दिवशी धार्मिक नियमांचे पालन सुद्धा करणं खूप शुभ मानलं जातं। म्हणून कुठल्याही धार्मिक नियमांचं उल्लंघन या दिवशी करू नये। हे उपाय आणि कर्म आपल्याला आपल्या कुटुंबातील शांती, सुख समृद्धी आणि आरोग्य प्राप्ती यासाठी फायदेशीर ठरतात। असंही म्हटलं जातं की बैलपोळा आणि पिठोरी अमावस्या सण जीवनातील आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहेत। यातील पारंपरिक विधी आणि धनलाभाचे उपाय करून आपणही आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणू शकतो। तर मग यावर्षी या सणांना आपण मोठ्या उत्साहाने साजरे करूया। तुम्ही सुद्धा बैलपोळा आणि पिठोरी अमावस्या साजरी करतात का? जर करत असाल तर कशा प्रकारे? त्यातील वेगळेपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।